उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय आणि अशातच प्रत्येक देशवासियांना उत्सुकता लागू नये ती म्हणजे अर्थातच बजेटमध्ये काय काय खास असणार याची. हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये भांडवली नफा करारावरती भर देण्यात येणार आहे. बजेटनं दीर्घकालीन भांडवली कर नफा किंवा सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स कमी केला तर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. माघारी परतलेले विदेशी पाहुणे सुद्धा भारतीय बाजारामध्ये कमबॅक करू शकतात. तर दुसरीकडे या बजेटमध्ये कापड निर्यात क्षेत्रावरती सुद्धा भर दिला जाण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफमुळे कापड क्षेत्रावरती मोठा दबाव आलेला आहे आणि या अर्थसंकल्पात कर सवलती किंवा निर्यात प्रोत्साहन दिली गेली तर गोकुलदास एक्सपोर्ट, वेल्स्पन लिव्हिंग, अरविंद इंडोकाउंट आणि केपीआल मिल या समभागांना सुद्धा फायदा होऊ शकतो. तर दुसरीकडे रेल्वेच्या क्षेत्रावर सुद्धा भर दिला जाऊ शकतो. 2024च्या उच्चांकांवरून रेल्वे स्टॉक्समध्ये सुद्धा मोठी घसरण झाल्याचं या अर्थसंकल्पामधून निदर्शनास आलं होतं. तसंच याच अर्थसंकल्पामध्ये रेल्वे आणि संरक्षण, नवीन वंदे भारत गाड्या आणि सुरक्षित प्रकल्पांसाठी अधिक निधीची घोषणा सुद्धा करण्याची शक्यता आहे. तर वाहन क्षेत्रावर सुद्धा भर दिला जाऊ शकतो. वेतन आयोग सुधारणांसाठी मोठे बजेटचं वाटप सुद्धा करण्याची शक्यता आहे. तर वाहनांची मागणी सुद्धा वाढू शकते. याचा फायदा मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर्स इंडिया, टाटा मोटर्स सारख्या अनेक कंपन्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अर्थातच विमा क्षेत्राचा. या अर्थसंकल्पामध्ये विमा क्षेत्रावरती मोठा परिणाम होण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण विमा क्षेत्रामध्ये सुधारणा सुरू असतानाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा येत आहेत. जीवन विमा कंपन्यांच्या पेन्शन योजना किंवा टर्म इन्शुरन्सवरती सुद्धा स्वतंत्र कर सूट समाविष्ट करण्यासाठी कलम 80 CCD यामध्ये सुधारणा सुद्धा केल्यानं फायदा होऊ शकतो असं सुद्धा आता काही जाणकारांचं म्हणणं आहे. तर गृहनिर्माण आणि रिअल इस्टेटवर सुद्धा बजेटमध्ये विचार केला जाऊ शकतो. परवडणाऱ्या घरांवर सध्या सरकारचं जास्त लक्ष आहे आणि या क्षेत्रातील योजनांची व्याप्ती वाढल्यास किंवा नवीन प्रोत्साहन दिल्यास आधार हाऊसिंग अप्स, आवास फायनान्सर्स आणि होम फर्स्ट फायनान्स फायद्यामध्ये सुद्धा राहू शकतात. त्यामुळे होम लोनवरील वाढलेली कर सूट किंवा बांधकाम साहित्यांवरील शुल्क कमी केल्यानं गोदरेज प्रॉपर्टीज, DLF, प्रेस्टीज, लोढा, ब्रिगेड आणि शोभा यांना या अर्थसंकल्पातून फायदा होऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जय महाराष्ट्र.